सो वेलकम टू माय पचमढी व्ह्यू पार्ट 2 मध्ये नागद्वार यात्रेचा हा आमचा दुसरा दिवस होता। तर आम्ही इथून जिप्सी बनवून यात्रेसाठी निघालो। निघताना बघतो इथे खूप जास्त व्ह्यू इतका सुंदर होता की प्रत्येक ठिकाणी असे ढगं असं वाटत होतं की बस ढगांमध्ये आपण जात आहोत। खूप सुंदरसा नेचरचा व्ह्यू होता आणि आम्ही सगळ्यांनी खूप छानसं रेडी होऊन आणि खूप छानसं म्हणजे प्रॉपरली आम्ही तयार होऊन सगळे आम्ही निघालो। जिप्सी केली आणि तिकडनी पुढे निघताना थोडं आम्ही वाटेमध्ये थांबून खूप सुंदरशा फोटोज वगैरे घेतल्या आणि पुढे निघता वर जाता इतकं सुंदर व्ह्यूज आम्हाला मिळत होतं की काय सांगू। प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की आपण अक्षरशः स्वर्गातच आलेला आहो। माझा हा सेकंड टाईम आहे, थर्ड टाईम आहे आणि इथे बघू शकता की खूप सुंदर असा व्ह्यू आहे। मी इथे छोटासा माझा ब्लॉग पण बनवलेला आहे। थांबून आम्ही थोडे फोटोशूट वगैरे आणि रील्स वगैरे केल्या आणि अक्षरशः असं वाटत होतं इथे की खूप सुंदर व्ह्यू आहे। मी सांगू शकत नाही, तुम्ही प्रत्यक्ष जा आणि बघा। या वेळेस तुम्ही पचमढीला जो व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल तो कधीही पाहायला मिळणार नाही। माझा हा थर्ड एक्सपिरियन्स आहे आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो। कादरी नदीपासून हा थोड्याच अंतरावरती हे मंदिर आहे, नागद्वार स्वामीचं मंदिर। आम्ही बघितलं की इथे खूप अशी ट्रॅफिक पण थोडा जाम झालेलं होतं आणि असो की इथे सगळे सपोर्टिव्ह लोक असतात। प्रत्येकजण एकमेकाला सपोर्ट करत असतो, कारण आपले ड्रायव्हर भाऊसुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही ड्रायव्हर असं आहोत की आम्ही एकमेकाला सपोर्ट करतो आणि हे यात्रेला संपूर्ण पार करतो। तर फायनली मधामध्ये आम्हाला छोटीशी नदी लागली। खूप सुंदरसे व्ह्यू मी ऑब्झर्व केले। व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी व्हिडिओ अगदी शॉर्टमध्ये बनवलेला आहे। आय होप तुम्हाला कळेल आणि पचमढीला जाऊन तुम्ही हा व्ह्यू प्रत्यक्ष बघा, खूप सुंदर आहे। आणि मधामध्ये आम्हाला लागलं होतं हे खूप मोठं ट्रॉफिक, पण फायनली आम्ही तिथून पण निघालो आणि लवकरच आम्ही आमच्या मंदिरात जाऊन पोहोचलो। खूप सारे मोठे पहाड होते आणि चालताना बघतो की काय की सगळे लोक इतके जास्त एन्जॉय करत होते। एन्जॉय काय, देवाच्या दर्शनाला आलं तर देवाचं मनामध्ये इतकं म्हणजे देवाने श्रद्धेने सगळ्या गोष्टींनी लोक इतके इन्स्पायर होऊन नाचत गाचत होते आणि पुढे चालत होते। खूप पुढे जाता आम्हाला पहिली पायरी लागली आणि पहिल्या पायरीवरती मी देवाला राखीसुद्धा बांधली आणि देवाला कापूर लावून खूप सुंदरशी त्यांची पूजा अर्चना केली। आम्ही दोघं प्रत्येक वर्षी इथे जात असतो आणि माझा एक्सपिरियन्स इतका छान राहतो की काय सांगू। मागच्या वर्षी माझं खूप मोठा प्रॉब्लेममुळे मी जाऊ शकले नव्हते। आम्ही गेलो होतो पण कादरी नदीला इतका जास्त ओव्हरफ्लो आला होता की त्यामुळे आमचं इथलं दर्शन नाही झालं होतं। त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की यावर्षी पण मला दर्शनाला यायला मिळालं नाही। पण फायनली देवाने ह्यावेळेस खूप सुंदर असा नेचर बनवलेलं होतं की काय सांगू की मीडियम पाऊस होता, मीडियम म्हणजे सांगू शकत नाही मी, खूप छान वातावरण होतं आणि फायनली आमचं दर्शन झालं। तर भेटूया आपण पार्ट 3 मध्ये। आम्ही खूप सारे व्ह्यूज पण तिथे